मी सुदर्शन शिलाला आमच्या बिल्डिंगमध्ये सर्वोदय रूपमध्ये असल्यामुळे मी ओळखायला लागलो. त्याचबरोबर आमची ओळख तर होतीच. त्यानंतर त्याचं जे शोकेस जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये आम्ही त्याचे व्हिडिओ बघायला लागलो. त्या व्हिडिओमध्ये काही त्याच्या इनोव्हेटिव्ह आयडिया खूप चांगल्या वाटायला लागल्या. त्या आयडियावरून आम्हाला पण वाटलं की आमच्या घरी थोडंसं असं चांगल्या पद्धतीने इंटेरियर व्हायला पाहिजे. ॲक्च्युली इंटेरियर लोक करतात, कारण नॉर्मली कसं आहे की आपण मोस्टली बघतो आपल्या घरात 1 BHK वगैरे असेल ते नुसतं आपलं हॉलमध्ये एक छोटंसं हे करायचं. परंतु आम्हाला त्याच्या ज्या आयडियाज बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण त्याच्याकडनं काहीतरी गाईडलाईन घेऊ आणि त्याला म्हणून आम्ही अप्रोच झालो. आणि आज आम्हाला जे आम्ही हे केलेलं आहे ते आम्हाला फार आवडलेलं आहे. ते त्याच्या या आयडियामुळे आम्हाला हे चांगलं वाटायला लागलं आणि आमचं घर एकदम म्हणजे आता आनंदी आणि प्रसन्न वाटतं. तर कामाच्या बाबतीत म्हणाल तर दर्जा खूप चांगला आहे. मी तर ह्याच बिल्डिंगमध्ये असल्यामुळे मला कसं आहे, ज्यावेळी मी काम त्याच्याकडे दिलं त्या दिवसापासून काम संपेपर्यंत आमचं डे टू डे कॉन्टॅक्ट असायचं. इवन त्याने मला त्यांच्या काही सुपरवायझर वगैरे जे कोण होते त्या लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर पण दिले होते, कारण तो बिझी असेल तर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायला. आणि मी ह्याच बिल्डिंगमध्ये रेंटमध्ये असल्यामुळे मी अधूनमधून माझं काम किती चाललं आहे, काय चाललं आहे, काय मला आवडतंय की काही याच्यामध्ये आणखी काय करता येईल का, हे मी सारखं त्याला विचारायचो. आणि फक्त मग आम्ही ज्यावेळी आमचे काही प्रश्न असायचे ते त्याला संध्याकाळी विचारायचो. मग तो त्याच्यावर सांगायचा की मी हे का करतोय, आता ह्या गोष्टी का व्हायला पाहिजे, तुम्हाला ह्याचा लुक नंतर कसा वाटेल. नंतर काही छोट्या मोठ्या गोष्टी, मग आता समजा आता ह्याच रूममध्ये जर हॉलमध्ये बघितलं तर वॉलपेपरची एक संकल्पना होती. तर ते वॉलपेपर कसे लावायचे हे त्याने आम्हाला डिसाईड केलं की असे लावा. ज्या फोकस आहे त्या फोकसच्या खाली जे तुमचा एक थीम आहे त्या थीममध्ये एक चांगल्या पद्धतीने ते उठावदार दिसेल अशा पद्धतीने, म्हणजे त्याचं एक कल्पनाच खूप वेगळ्या असायच्या डिझाईनच्या. त्यामुळे आम्हाला ते फार आवडलं. वर्क एक्सपिरियन्स बद्दल आम्हाला बोलायचं झालं तर खरंच म्हणजे ज्या पद्धतीने आमचं जर प्रिव्हियस रूम जर कोणी बघितला असेल किंवा तो कोणी बघितला असेल तर ते ज्या पद्धतीने होतं त्याच्यापेक्षा एकदम अत्यंत खूप चांगल्या पद्धतीचा वर्क एक्सपिरियन्स आम्हाला भेटला. त्याची माणसं कधी पण केव्हाही या ते कोऑपरेटिव्ह चांगल्या पद्धतीने बोलायचे, नंतर आम्हाला सांगायचे, काही गोष्टी गाईड करायचे. त्यामुळे खूप आमचा वर्क एक्सपिरियन्समध्ये खूप चांगला आला. त्यांच्या माणसांना इव्हन सुदर्शनची टीम याच्याशी आमचं कोऑर्डिनेशन खूप होतं आणि त्यांचं कोऑपरेशन आम्हाला खूप होतं. असं छानपैकी असं आमचं बॉन्डिंग होतं. त्यामुळे वर्क एक्सपिरियन्स आम्हाला खूप चांगला वाटला, व्यवस्थित वाटला. कामाच्या बाबतीत म्हणाल तर काम खूप छान झालं. त्याचं टाइम लिमिट होतं 3 महिने त्यांनी अगोदरच सांगितलं होतं आम्हाला. 3 महिन्यामध्ये जे आम्ही पहिलं त्याच्याकडे सांगितलं होतं काय काय काम करायचं, त्या कामाचा मध्ये काही गोष्टी वाढत गेल्या. त्यामुळे मग थोडंसं कामाचं आमचं लिमिट थोडंसं वाढलं. पण ज्या वेळेला आम्ही काम वाढवायचं त्याच वेळेला आम्हाला सुदर्शन त्याची टीम आम्हाला सांगायची की काही दिवस हे वाढतील, कारण तुम्ही अचानक नवीन एखादं आमचं सिव्हिल काम पण वाढलं त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला. परंतु ज्या टाईममध्ये त्यांनी सांगितलं त्या टाईममध्ये त्यांनी कम्प्लीट केलं. जो एक्स्ट्रा वर्क झाला त्याच्यामुळे जे वाढलं त्यावेळी अगोदरच त्यांनी नोटीस दिली होती. त्यामुळे आम्हाला काही त्याचा विषय आला नाही व आमचं काम वेळेत कम्प्लीट झालं. फर्स्ट टाइम घरात आल्यानंतर खूप छान, प्रसन्न आणि आनंददायी वाटलं. म्हणजे ज्या गोष्टी आम्ही 3 महिन्यापूर्वी बघितलेल्या होत्या त्याचं पूर्ण रूपच बदलून गेलं आणि आल्यानंतर असं वाटायला की अरे वा, आपण जी कल्पना केली होती त्याच्यापेक्षा खूप
10 पटीने म्हणजे 100 पटीने ती घर अतिशय सुंदर आणि असं वाटायला लागलं की अरे किती म्हणजे हे आधीच आपल्याला कळलं असतं, आधीच आपण सुदर्शनला भेटलो असतो तर हे अजून जास्त लवकर झालं असतं. त्याची थोडीशी खंत वाटली, पण आल्यानंतर जसं हे झालं ते एकदम आनंद, खुश आणि एकदम फार छान वाटलं ना. तुला कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटलं आणि मी खुश होते की पप्पाने हे घर बनवलं. थँक्यू फॉर सुदर्शन दादा. तुला कसं वाटलं दाक्षा? I like that. Very much. Very good. वेळ आणि काम याचं सुंदर उदाहरण म्हणजे सुदर्शन आणि त्यांची टीम. दिलेल्या वेळामध्ये आपण काम अतिशय सुंदररित्या कसं करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुदर्शन आणि त्यांची टीम आहे. आणि अशीच तुम्ही प्रगती करत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हे जेव्हा आमचं काम झालं कम्प्लीट त्याच्यानंतर आम्ही राहायला आल्यानंतर अनासे आमच्या मुलींचा बड्डे आला. बड्डेच्या वेळेला आमचं काही मित्रमंडळी वगैरे ज्यावेळी आले घरी, मग त्यांनी अनएक्सपेक्टेड म्हणजे कसं आहे त्यांना वाटायला 2-3 महिने सांगायचं, 4 महिने सांगायचं अरे मी काम चालू केलंय. ते दरी विचारायचे अरे काम कम्प्लीट झालं का. पण त्यावेळेला ज्यावेळी ते फर्स्ट टाइम आलं त्यांचं रिॲक्शन होतं ओ वाव एकदम गुड. म्हणजे असं त्यांना बिलीव्हच केलं नव्हतं. कारण कसं आहे की आपण मोस्टली एवढ्या पद्धतीने इंटेरियर करत नाही, म्हणजे एकदम त्यामुळे खूप छान वाटलं. आणि माझ्या मित्रमंडळींना जेवढे आले त्यांना आवडलं. त्याचबरोबर माझा मोठा भाऊ आला त्याला फार आवडलं. नंतर ईशा बहीण वगैरे यांना पण फार छान वाटलं. आणि बाकीच्या ज्यांना मी आता गावी वगैरे पण मी माझ्या आईला वगैरे व्हिडिओ कॉल केला होता तर तिला पण फार आवडलं. ती बोलली अरे वा छान बनवलेलं आहे. तर असं म्हणजे हे जे घरामधलं जे इंटेरियर वगैरे आणि एकदम सुंदर एक पद्धतीने जी बाकीची मांडणी पण केलेली आहे ना ती खूपच छान झाली. जी त्याची थीम म्हणजे त्याची थीम आहे ती खूप आवडली. स्टार्टिंगलाच त्याने आम्हाला थीम सांगितलं अशी थीम असणार ह्या पद्धतीने करणं आणि ते त्या पद्धतीने करत गेलं. खूप छान वाटलं. आणि माझे मित्र नंतर आमचे फॅमिली मेंबर्स सासरची मंडळी जे लोक इथे आले ज्यांनी व्हिडिओ कॉलमध्ये बघितलं ते फार खुश झाले.